संध्याकाळचे 5:30 वाजून गेले तर 2 वाजेपासून पाऊस चालू होईल. अजून पण चालू आहे बारीक बारीक बारीक. हा बघा म्हणजे पाऊस थांबायचं नाव घेत नाही. डायरेक्ट 2-3 तास बाकी मिनटं मस्त तरी तुम्हाला चहा केलं. एवढ्या पावसासाठी कोकोनट बिस्किट आणलं मस्त तरी चहा केला. कॅमेरा पुसता होता बघा. कॅमेरा पुसता होता मागे तर पाणी आलं बघा थोडंसं. हे पाणी हे कणी हे तिकड डोंगर आहे. डोंगरावर पाणी येतं. हे पाणी केव्हा काय माहिती केव्हा नदी पुरी बाहेर आता मागे ते मस्त बसलं होतं. आता मस्त चहा देते थोडं भारी वाटेल. बाहेर मौसम किती भारी येतो. चहा पिते चहा आणि कोकोनट बिस्किट आणलेले कोकोनट बिस्किट तो हे काय आता जेवण म्हणून झालेलं. जेवायला खिचडी बिचडी होते तर बाहेर बघा बारीक बारीक पाऊस पडतोय बघा. बारीक बारीक पाऊस पडतोय तुम्हाला दिसत बघा. हात लागला म्हणजे मला आता झोप लागत नाही. त्यामुळे 2-2 गोदऱ्या पकडतोय बघा. 2-2 हा ठेवून दिले. 2-2 गोदऱ्या पकडतोय बघ. झेंडू बांधला त्याच्यामुळे छातीत झेंडू बांध लागला ना तेव्हा बाहेर झोपला. आता झोपतो उद्याला कुठं झोपतो शाळा एवढा बेकार पाऊस मला शाळेमध्ये आज शाळा बंद राहणार. पण 2-3 मुलांना जाताना बघितलं शाळेची घंटी ऐकू आली ना मग शाळा भरली गेली बघ. पाणी तुम्हाला दाखवते. बेकार पाऊस पडलेला मागे पाऊस तर माझ्या मम्मी सांगितलं दूध ठेवून देतो दूध ठेवून देतो मला शाळा पितो दूध पाठवलं आहे. तो हे काय शाळेमध्ये नसलोय तर रात्रीपासून 10-11 वाजता पाऊस चालू व्हायला तर अजून चालू शाळेमध्ये येऊ लागलो मी. आता वाजलेले आहे 2 वाजेपासून पाऊस पडतो बेकार. पहिले तर एवढा बेकार तर माझी ब्लाऊज फक्त बघू शकता. पहिले काही थोडासा पाऊस आला नदी भरून होते. आता नदी का पडते काय मी याकडे पाऊस पडतोय का नाही पण नाही रे. काल 2 वाजता आणि काल 2-1 वाजता पाऊस चालू व्हायला अजून चालू बागे बघू बागे बघा पाऊस चालू सगळीकडे. इथं पाणी जाते बघू शकता. बोललंय पोचवलं त्याच्यामुळे भारी गेली ती शेंगाने बोलतो शेंगाने खाऊन बघू शकता. खूप बरं आता बघा काही ब्लॉग करतो आता ब्लॉग. हे काय आता आम्ही इकडे शेत आहे. हे बघा भुईमुगाचं झाड लावलेलं आहे बघा. खूप पाऊस पडला त्याच्यामुळे आम्ही शेत बॅग लावलो ते बघा. मला काही म्हणजे पहिल्या आठवतं मागे आम्हाला सगळे भुईमुग शेवगाच्या शेंगा जाता बघा. शेंगदाणे हे काय आता शेतामध्ये येऊन लागलेलं. तर पहिले शेत कसं होतं बघा बघू शकता. पहिले खायला लागलं होतं तुम्ही जुन्या ब्लॉगमध्ये बघू शकता. तर आता बघ किती भारी लागलेली सगळे शेंगा बघा. आपण भाजी शेंगा टाकतो ना शेंगा आहे आपले शेंगदाणे भाजी मध्ये टाकतो बघा. सगळे शेंगदाणे हे तर तिथपर्यंत शेंगा लावलेले आहे. आणि पुढे लावलेला मक्का. तुम्हाला मक्का भेटून पुढे ठेवून बघू शकता. पुढे भारी दिसलं लांबून बघितलं एकदम भारी दिसतं. एकदम लाईन शीट केलेले आहे बघ. किती लांब पण ते बघा एकदम लाईन पर्यंत पुढे काय तुम्हाला दाखवणार. बघून चाललं पडतं. तिकडे बेकार मोठं तिथून तो बांध तर ते तिकडं झाड ते का तुम्हाला तिकडंपर्यंत तिकडं शेती आहे. तुम्हाला पुढे दाखवतो.